चला, तर कुंभेश्वरचा हा फेमस घाट आहे, बराच मोठा घाट आहे. कुंभेश्वरला स्नानाचं खूप महत्त्व आहे. अशी छोटी बनवती मोठी बनवती म्हणजे काय म्हणतात 7.5 अशी यांची मंदिरं आहेतच. त्याचबरोबर तुम्ही जर सगळं स्नान केलं तर 100 किंवा 1000 वर्ष काशीमध्ये वास्तव्य केल्याचं पुण्य आहे एका स्नानामध्ये. श्रीयंत्र मंदिर थोडासा श्वास वाढलाय कारण एवढं चढून आलोय. गुरुदेव चला. इकडं समोर खाली वस्त्र जे लावले ते श्रीयंत्र मंदिर आहे. श्रीयंत्र आहे आणि त्यांना हे कसं मिळालं ही माहिती खूप रंजक आहे. त्या जगन्नाथ कुंटेंनी त्याचा उल्लेख केला ते हे स्थान ना. जगन्नाथ कुंटे महाराज अवधूतानंद स्वामी संन्यास नंतरचं त्यांचं नाव. त्यांनी नर्मदे हर साधना मस्त पुस्तकं लिहिले. त्यांनी देह ठेवला तर त्यांचं शेवटचं पुस्तक आहे प्रकाश पुत्र. जगन्नाथ कुंटे स्वामी एक अलौकिक विभूतिमत्व होतं. त्यांची साधना इथेच झालेली आहे नर्मदा परिक्रमा. 4-5 वेळा येऊन गेले. इतर वेळी पण यायचे. 15-15, 20-20 दिवस महिना इथे राहायचे. साधना चालायची. खूप अलौकिक त्यांची साधना होती. खूप मोठे सिद्ध योगी महात्मा जगन्नाथ कुंटे स्वामी. डायरेक्ट डिसायपल गोळवणी महाराज शक्तिपाठ शंकर महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह. हे नर्मदेश्वर श्रीयंत्र आहे. ह्या नर्मदेश्वर श्रीयंत्र मंदिर याची स्थापना गौरीशंकर महाराज वरती जी छबी आहे ते गौरीशंकर महाराजांचे सिद्ध शिष्य विष्णुमन चैतन्य महाराज 1875 ते 1921 पर्यंत हे महात्मा इथे होते. गौरीशंकर महाराज सोबत परिक्रमत असताना ब्रिटिश ऑफिसरला नर्मदा मातेचे दर्शन महालक्ष्मीच्या रूपात घडवले होते. गौरीशंकर महाराजांनी धुनीवाले दादा खंडवा बरोबर गौरीशंकर महाराज आणि गौरीशंकर महाराज यांची जी समाधी आहे कोकसरमध्ये आहे. तर त्यांचे जे महाराष्ट्रीयन शिष्य इथे होऊन गेले 4 सिद्ध महात्मे. त्यातले हे पहिले महाराज विष्णुमन चैतन्य 1921 मध्ये देहविले झाला. हे श्रीविद्येचे आद्य उपासक इथे होऊन गेले. मैयाचे स्थापक हे नर्मदेश्वर श्रीयंत्र. त्यांना नर्मदेमध्ये खूप मोठं ज्यावेळेस फ्लड यायचं तेव्हा त्यांचा प्राप्त झालेलं हे श्रीयंत्र नर्मदेमध्ये उभे राहून गळ्यापर्यंत ते तपासणी करायचे. कुबेर उपासक श्रीविद्याची आराधना करायची. नर्मदाच्या या दोन्ही तटांवर नर्मदेच्या या दक्षिण तटावर 2 जागी कुबेरांनी तप केलंय आणि नर्मदेच्या पैन तटावर उत्तर तटावर कुबेरांनी 3 जागी तप केलंय. म्हणजे पंचकुबेर यात्रा प्रदोषला इथे केली जाते. शनी प्रदोष, सोम प्रदोष, त्रयोदशी जेव्हा असते तेव्हा प्रदोष जो असतो त्या प्रदोष काळचं 5 कुबेरची यात्रेचं इकडे महत्व आहे. एक उत्तर तटावर या दक्षिण तटावर एक मागे या कुंभेश्वर पर्वती स्थानाच्या मागे एक स्थान आहे 10-15 किलोमीटर धनदेश्वर रामपुरा मंगळूर गावी जिकडे उत्तर वाहिनी परिक्रमा केली जाते. इथे 7 देवांचं तप आहे. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, कुबेर, वरुण, यमराज, शनी महाराज आणि मार्कंडेय ऋषी. तर कुबेरांनी इथे श्रीविद्येची आराधना केली. राजराजेश्वरी, त्रिपुरांबा, ललितांबाची. पैन तटावर 3 स्थानमध्ये मोठी कोरल शिनोर. मोठी कोरलमध्ये पुनीत महाराजांचा आश्रम आहे. पंचकुबेर शिनोरमध्ये भंडारेश्वर आहे. कर्नाली, चांदोद कर्नाळीमध्ये कर्नाली फेमस कुबेर भंडारी. पंचकुबेर अशी यात्रा केली जाते. नर्मदा माता आणि श्रीयंत्राचा आणि श्रीविद्याचा संबंध आत्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी एक नर्मदा स्तुती लिहिली आहे. संस्कृतमध्ये फार क्लिष्ट आहे पण त्यात ते असं म्हणतात त्रिकोण आणि बिंदू. श्रीयंत्राच्या त्रिकोण आणि बिंदू म्हणजे सर्व सिद्धिप्रद चक्र आणि सर्व आनंदमय चक्रमध्ये अधिष्ठित त्रिपुरा सुंदरी आणि नर्मदांबा हे दोन्ही एकच आहेत, अभिन्न आहेत असं प्रतिपादित त्यांनी केलंय. नर्मदा कवचमध्ये उल्लेख आहे जले श्री यंत्रणे पादू. नर्मदा सहस्रनाम स्वयं श्रीविद्या आहे. 50 वर्णरूपिणी, 50 पीठरूपिणी. संस्कृत अल्फाबेट जो आहे अ पासून क्ष पर्यंत अक्षमातृका 50 52 अक्षमातृका आहेत. तर नर्मदा सहस्रनाम ते तंत्रोक्त आहे. अक्षमातृका क्रमादी नर्मदा सहस्रनाम आहे. म्हणून नर्मदा शब्दाचा अर्थही असा होतो नर्मदा यती ती 6 नर्मदा जे ब्रह्मानंदाचे प्रदान करते ती नर्मदा मैया. आणि श्रीयंत्राचं मुख्य चक्र आहे सर्व आनंदमय चक्र. सर्व आनंदमय चक्रमध्ये ब्रह्मानंदाचा आनंद देणारी नर्मदांबा आणि त्रिपुर सुंदरी हे दोन्ही एकच आहेत, अभिन्न आहेत.
हे प्रतिपादित झाले. विष्णुनाथ चैतन्य महाराज 1921 मध्ये देहविलय झाला. दुसरे महात्मा नागेश्वर चैतन्य काळ भैरव देवीचे स्थापक. तिसरे हरिहर चैतन्य. दुसरे महात्मा 1955 मध्ये ब्रह्मलीन झाले. तिसरे महात्मा 1979 मध्ये 1979 मध्ये. आणि चौथे चंद्रशंकरनाथ महाराज चंदूलाल महाराज. ते स्वामी समर्थांचे भाव समाधीत ज्यांना दर्शन व्हायचे आणि जे हम गया आणि जिंदा आहे स्वामी समर्थांच्या सारखेच जे विद्यमान आहेत चिन्मय चैतन्य रूपाने, असे त्यांचं आध्यात्मिक नाव चंद्रशंकर महाराज, लोकल नाव चंदूलाल महाराज नावाने ते ओळखले गेले होते. त्यांनी देह ठेवल्यानंतर पुष्कळ भक्तांना स्वामी महाराजांसारखे दर्शन दिले. ते त्यांच्या सीटवर विद्यमान आहेत चंद्रशंकर महाराज. 1998 मध्ये त्यांनी देह ठेवला, 25 वर्षापूर्वी आजपासून. नर्मदेश्वर श्रीयंत्र, या श्रीयंत्रमध्ये 9 चक्र असतात. त्रैलोक्य मोहन चक्र, सर्व आशा परिपूर्ण चक्र, सर्व सौभाग्यदाय चक्र, सर्व रोगहर चक्र, सर्व सिद्धिप्रद चक्र, सर्व आनंदमय चक्र. तर भावनोपनिषद, बहवृषोपनिषद, त्रिपुरा उपनिषद, परशुराम कल्पसूत्र, ज्ञानार्णव तंत्र, विद्यार्णव तंत्र, असे अनेक मोठे मोठे ग्रंथ आहेत. परशुराम कल्पसूत्र, दत्त भार्गव संवाद, त्रिपुरा रहस्य. भावनोपनिषदमध्ये असं म्हटलंय, इदम शरीरम स्वयं श्रीचक्रम. श्रीयंत्रचे 9 चक्र आणि आपल्या देहातील असलेले सूक्ष्म शरीरातील असलेले 6 चक्र याचं कॉम्बिनेशन करून मेडिटेशन करायचं किंवा ललिता सहस्रनामचा पाठ करायचा. तर ललिता सहस्रनाममध्ये म्हटलंय, मूलाधारिक नलया ब्रह्मग्रंथी विवेदिनी, मणिपुरांतरुदिता विष्णुग्रंथी विवेदिनी, आज्ञाचक्रांतरालस्था रुद्रग्रंथी विवेदिनी. जी स्पायनल कोड आहे आणि त्याच्यात जे सुषुम्ना नाडी आहे, त्याच्यात जे षटचक्र आहेत, त्याच्यात देर आर 3 नोट्स. त्याच्यात 3 नोट्स आहेत. त्या नोट्स उघडल्यानंतर सेल्फ रिअलायझेशन किंवा एनलाइटनमेंट होतं, ज्याला पौराणिक भाषेत म्हणतात त्रिगुणातीत होणं, ज्याला गीतेमध्ये म्हटलंय बियॉन्ड ट्रिनिटी. तर ते होण्यासाठी याच्यात त्रिकोण आहे, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्तीचा त्रिकोण, सर्व सिद्धिप्रद चक्र. आणि जसं गणपती अथर्वशीर्षमध्ये म्हटलंय, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम, त्वं शक्तित्रयात्मक. 3 शक्ती म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. मॅन इज अ वेंडल ऑफ विशेष. अनेक इच्छा आहेत, कोणची पूर्ण करणं, कोणची इच्छा न पूर्ण करणं, त्यासाठी ज्ञान लागतं म्हणजे ज्ञानशक्ती. आणि क्रियाशक्ती म्हणजे ॲक्टिव्ह व्हावं लागतं. जसं बिझनेसमध्ये देर आर 6 M, मेन, मशीन, मार्केट, मोनो, मॅनेजमेंट, मनी, मॅन पॉवर. तसंच ह्यामध्ये इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या 3 शक्तींचा हा ट्रायंगल आहे. आणि तो आज्ञाचक्राच्या वेळोवेळी अनुभवास येथे महायोगी लोकांना अनुभवास गुरुकृपेने येतो. तट परिवर्तन नर्मदे हर. दक्षिण तटावरनं उत्तर तट. तो कुबेर भंडारी वाटतं ना. कुबेर भंडारी चांदोद असेल. हा बरोबर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हरे नमः. श्री कृष्णाय नमः. विष्णु भावानं योगचरणं त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे, त्यासाठी दिले. प्रत्येकाने हातात थोडं थोडं पाणी घ्या. श्री परमेश्वर योगचरणं सर्व विष्णू अद्य पूर्वोच्चारत वर्तमाने एवं थोडं विशेषण श्री परमेश्वर नावाचा गोत्राचा उच्चार करा. गोत्र आणि नाव. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रेवा मय्यायी उत्तरवाणी वाहनद्वारा परिक्रमा सामदासित्यर्थं तत्संपूर्ण फलप्राप्त्यर्थं श्रीरामेश्वर प्रीत्यर्थं जलसमर्पणं करिष्ये. पाणी सोडून द्या. नर्मदे हर, हर नर्मदे हर. या मैयामध्ये नर्मदे हर हर. मैया सगळी चुका माफ कर.
पुण्य प्रदान कर. ते तुझं तू बघ काय करायचंय. नर्मदे हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे हर. वा आम्ही गोरा कॉलनीला काकाने मी नर्मदे हर अजून फोटो आहेत. नर्मदे हर. चला परिक्रमा पूर्ण झालेली आहे, संपन्न झालेली आहे. आणि आमच्यासोबत आज क्लिअरिटी येते काका. हे कोण माहिती आहे तुम्हाला? जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर नक्कर सिंग सोलंकींच्या आश्रमात आम्हाला हे भेटलेले होते. कदाचित व्हिडिओमध्ये असतील पण. रोहित प्रधान म्हणून आहेत आणि आम्हाला 2021ला भेटलेले. तेव्हा हे साधी परिक्रमा करणार होते आमच्यासारखी 3 महिने 4 महिने म्हणत 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 2021ला. हां बरोबर. म्हणत म्हणत 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असं करत त्यांची पूर्ण परिक्रमा झालेली आहे. 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस. मला वाटतं किती 2 का 3 महिने झाले ना परिक्रमा पूर्ण होऊन. हो बघा. आणि आता बोलत का नाही आहे तर मौनामध्ये आहेत. मैया काय काय करेल ना खरंच आश्चर्य आश्चर्य. नर्मदे 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 हर नर्मदे हर नर्मदे हर हर. जय श्रीराम. जय श्रीराम. नर्मदे हर. चला आमची गाडी आलेली आहे तर निघायची वेळ आलेली आहे. काही म्हणा स्टेशन फार सुंदर केलंय. तरी स्टेशन आहे असं वाटत नाही. एअरपोर्टचा फील येतोय पूर्ण. वा. चला आता भेटू पुढच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये. जेव्हा केव्हा मैया आपल्याला कुठं घेऊन जाईल तिकडं पुढचा व्हिडिओ होईल. नर्मदे हर. नर्मदे. चला ओंकारजी तर परत केव्हा भेटू बघू आता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचे सगळे भाग आज पूर्ण झालेले आहेत. हा शेवटचा भाग होता. हा भाग कसा वाटला जरूर सांगाच. आणि बाकीचेही भाग कसे वाटले सांगा. त्याबरोबर काही चुका झाल्या असतील तर मी आत्ताच माफी मागतोय. मैयानं बरंच काही शिकवलं ह्या परिक्रमेत. माझ्या मनात जरा एक इच्छा होती की आपली ही परिक्रमा 21 किलोमीटरची परिक्रमा आहे त्यामुळे ती चालत व्हावी. मात्र मैयानं ते पण दाखवून दिलं की तुम्ही वाहनानं परिक्रमा करा, कशीही करा, चालत करा, फिरत करा, अगदी लोटांगण घालत करा, कशी पण करा. ती परिक्रमा ही परिक्रमाच असते. माझ्या मनात जरासा एक किंतु परंतु होता की आपण वाहन घ्यायला नको वगैरे वगैरे असे की आपलं वय एवढं नाही आहे, आपण आता आपल्याला सहज शक्य आहे, आपण शारीरिकदृष्ट्या सबल आहोत, असे बरेच माझ्या मनात काहीसा अहंकार होता. आणि मला वाटतं मैयानं तो काढून टाकला. कारण की वाहनानं परिक्रमा करायला लागली. इलेक्शन वगैरे होतं त्यामुळं परवानगी नव्हती. मात्र छान अगदी काही जास्त कष्ट न होता मैयानं परिक्रमा करून घेतली. बरीच वेगळी स्थानं जी परिक्रमेच्या बाहेरची आहेत ती बघायला मिळाली. जसं की अगस्तेश्वर आहे जे गरुडेश्वरपासून मला वाटते 5 किलोमीटरवरती आहे, जे ह्या परिक्रमेत लागत नाही. त्याचबरोबर मला वाटते नानी मोठी पनोती आहे जे कालच्या भागात होतं. कुंभेश्वर होतं. हे अशी मंदिर होती ती एकूण परिक्रमा मागत लागत नाहीत. आता तीही बघण्यात आली. आदल्या दिवशी कुबेर भंडारे बघण्यात आलं. अशीच अनेक स्थळं बघता आली. आणि माझी इच्छा हीच आहे की मैया नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी परत बोलवावं उत्तर वाहिनीसाठी. आणि तेव्हा जी काही तिला वाटते तशी परिक्रमा तिनं करून घ्यावी हीच इच्छा आहे. कारण की एवढं सगळं करायला मिळते हीच मोठी गोष्ट आहे. आणि बस मैया किनारी राहायला मिळते, मैया किनारी जायला मिळतंय हाच खूप मोठा आनंद असतो. कारण की आनंद आणि समाधान म्हणजे समाधान जे असतं ना ते मैया किनारी मिळतं. मैया किनारी एका स्नानामध्ये ते मिळतं. इव्हन नुसतं बघून मिळतं. त्यामुळे हेच परत परत घडो हीच माझी इच्छा आहे आणि तुम्हाला सर्वांना मिळावं हीच माझी इच्छा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.